होलसेल बिल, इथे डेट टाका, एंटर मारा. ठीक आहे, डेट नंतर टाका, एंटर मारा. एंटर मारा. इथे तुमचा सप्लायर घ्या मॅडम, कोणता आहे तो. इथे बिल नंबर टाका, त्याचा इनवॉइस नंबर. एक छोटं बिल घ्या अगोदर, नंतर तुम्ही मोठं बिल ऍड करा. 4-5 प्रोडक्टचं घ्या. त्यांचं घेतलं ना, हा हे बघा असं येतं पार्टी डीएल नंबर ओके करा त्याला. F3 बटन परत दाबा, F3 बटन दाबा त्याला. लेजर डिटेल्सला एंटर मारा, मॉडीफाय करा. ते डीएल नंबरची डेट टाकू नका ना तुम्ही, डेट कशाला टाकलात. हो, मॉडीफायला क्लिक करा मॅडम अगोदर, खाली मॉडीफाय ऑप्शन आहे ना, एकदम खाली बघा ना मॅडम, एक्झिट मॉडीफाय. त्या डीएल नंबरची पुढची डेट काढून टाका ना, ती कशाला टाकला, ती काय गरज नसते तुम्हाला. डिलीट करून टाका, ते पूर्ण काढून टाका. डिलीट बटन दाबाव मॅडम. आता एक तर तिकडे असाल तर डिलीट दाबा, आणि इकडे असाल तर बॅक स्पेस मारा मॅडम, सिंपल आहे. जा तिथे, एंटर मारा. ओके, बस सेव्ह करा, पेज डाऊन बटन दाबून. ओके, एस्केप करा. पार्टीचा डीएल लायसन्स डेट वगैरे टाकायची गरज नाही, आता घेणार तिथे. ओके, बिल नंबर टाका आणि ऍड करा त्याचं बिल. फक्त जीएसटी नंबर आणि डीएल नंबर टाकायचा आहे, त्यांची एक्सपायरी डेट वगैरे टाकायची आपल्याला काही गरज नसते मॅडम. आता हे फीड करताय का बिल. ओके, आणि त्याचा जीएसटी नंबर नाही होता पार्टीचा. ओके, ठीक आहे, एंटर मारा द्या. ओके करू नाही हा, एंटर मारा द्या. हो, एंटर करत आलं तरी होणार. मारा एंटर, की इथे प्रोडक्ट लिस्ट येईल. हो मॅडम, ऑलरेडी आहे का बघा ना त्याच्यामध्ये. नाहीये त्यात, मी नाही मारलाय. ओके, नसेल तर ठीक आहे, ऍड करा. नसेल तर F2 मारून ऍड करायचं, बरोबर आहे. प्रोडक्ट बनवलाच नव्हता ना. नाही बनवला. ओके ओके, ठीक आहे मॅडम. नाही टाकली तरी चालतंय. हो, तर पण शक्यतो टाका. किती आता ही सिंगल टॅब किती टॅबलेट येतात एका स्ट्रिप मध्ये, ते युनिट मध्ये काय नाही टाकायचं. हॅलो हॅलो, तिथे युनिट मध्ये मॅडम तुमचे टॅबलेटच येणार हो. आणि पॅकिंग युनिट मध्ये ना, पॅकिंग मध्ये येणार तुमचं ते. इथे त्यांनी युनिट मध्ये दिलंय त्यांच्या हो मॅडम, ते बिलामध्ये तसंच असतं, पण इथे युनिट आहे ना, फर्स्ट येणार ते टॅबलेट, मागे या लेफ्ट एरोवर पॅकिंग मध्ये टाका 10 टॅब. युनिट तुमचं येणार टॅब आणि स्ट्रीप. युनिट म्हणजे नाव आहे, कोणत्या युनिट मध्ये वर्क होतं. लेफ्ट एरो मारा द्या मागे, डावीकडचा एरो. इथे टॅप करा, फक्त टॅब, आणि इथे 10 टॅबलेट, पॅकिंग मध्ये 10 टॅबलेट येणार. ओके, एंटर. इथे फक्त टॅबलेट युनिटचं नाव येणार इथे फक्त, TAB बस, आणि इथे स्ट्रीप. आता बाकीचं काय ते करा. कन्वर्जन टाका तुम्हाला पाहिजे तर. कन्वर्जन लूज विकणार की नाही विकणार. हा, मग ठीक आहे, कन्वर्जन 1 ठेवा किंवा 0 ठेवा, 1 ठेवला तरी चालेल. बाकी परचेस रेट आहे, जीएसटी वगैरे आहे का त्याला. हो आहे. किती टक्के. पण हे घाला आधी, HSN बदलावं लागेल ना. हा, अप एरो मारायचं, वरचा एरो लिस्ट येणार. किती टक्के आहे त्याला. 12. ओके, एंटर मारत द्या. HSN घ्या, आणि उजवीकडे त्याचे पर्सेंटेज दिसतात बघा, डावीकडे जीएसटी, HSN. ओके, एंटर मारत द्या जीएसटी पर्यंत. इथे परचेस रेट तुमचा. हो, काहीच नाही भरायचं. हो, बाकी काय नाही, ते नॉर्को वगैरे काय नाही ना. नाही. ओके ओके, हो, बस बॅच वगैरे टाका. टोटल किती आहेत प्रोडक्ट या बिलामध्ये. या बिलामध्ये टोटल प्रोडक्ट किती आहे आयटम्स. ओके ओके, इथे बॅच नंबर टाकायचा मॅडम. ओके, नंतर खाली एक्सपायरी टाकायची, मंथ आणि इयर. ओके, एंटर. क्वांटिटी किती क्वांटिटी आल्या.
बस बिल मॅच झालं तुमचं. क्वांटिटी 20 आलं. हो बरोबर आहे, बिल मॅच झालं का? नाही मॅच होते. मग ते जीएसटी लावलाय ना त्याने. एस्केप करा, एकदा एस्केप करा, येस करा त्याला, येस करा विदाउट सेव्हला. Yes करू. त्या पार्टीचा जीएसटी नंबर नाही आहे नक्की? नाहीये. ओके येस करा त्याला. ओके एंटर मारा. इथे बिल नंबर टाका त्यांचा. परत हो हो, कारण ते जीएसटी कॅल्क्युलेट झालं नसणार त्यामुळे बिल मॅच होत नाहीये. तर टॅक्सला येस करावं लागलं. बिल इनवॉइस नंबर टाका. बिल आपण सेव्ह नाही केलं ते. मला एक दुसरं बिल मग छोटस मॅडम हेच बिल दाखव, एक सिंगल प्रोडक्टच आहे ना. बाकीचं पण एक अजून एकच आहे माझ्याकडे, तो पण सिंगल प्रोडक्टच. हे टाका, हे तरी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. 2 मिनिटं पण नाही लागणार. बिल नंबर टाका इथे, सांगतो तुम्हाला. जर जीएसटी नंबर कसं नसेल तर काय करावं लागणार ते. ओके एंटर एंटर मारलं एकदा एक ऑप्शन येतो बघ जीएसटी. इथे यस करायचं. ऐकताय कुठे तुम्ही? हॅलो. हो मॅडम आता परत आता मला एस्केप जावं लागेल. हो बरोबर आहे, तुम्ही ऐकता पूर्ण कशाला आलात एस्केप करून बाहेर? जाऊ दे थांब आता. समजून हे एकदा. वापरलंच नाही. हो एकदा समजून घ्या ना मॅडम, म्हणून सांगतो एंटर मारा. थांबा मी डेट पण चेंज करा ना. टाका डेट टाका. इथे यस करा. ओके एक एक बिल प्रॉपर समजून घ्या मॅडम. एंटर मारा. एंटर मारता पण बघा कुठे कर्सर आपला थांबतोय, काय विचारतंय सॉफ्टवेअर. ओके इथे ओके म्हणायचं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला टॅक्सला ओके करा तिथे किंवा एंटर मारा एकदा. इथे विचारणार पुढे बघा, टॅक्सला यस करायचं आहे इथे, तर टॅक्स कॅल्क्युलेट होणार त्याच्यावर. ओके बस आता या एंटर एंटर मारत खाली. पण इथं परत लोकल झालं ते. लोकलच येणार, बरोबर आहे. ते लोकल म्हणजे आपल्या इकडची लोकलचीच पार्टी आहे ना, सावंतवाडीची. एंटर मारा. ओके घ्या आता प्रोडक्टला एंटर टाका, बॅच नंबर. आता तुमचं प्रॉपर ते जीएसटी वगैरे सगळं कॅल्क्युलेट होईल त्याच्यावर. जर पार्टीचा जीएसटी नंबर आपण टाकला नसेल ना मॅडम, आणि प्रोडक्टला जीएसटी असेल तर तिथे तुम्हाला टॅक्सला येस म्हणावं लागणार. लक्षात ठेवा नेहमी. जीएसटी नंबर असेल तर काय विषय नाही, ऑटोमॅटिक तिथे लोकल सेंट्रल ऑटोमॅटिक घेईल. टाका क्वांटिटी, बस रेट टाका. ओके आता बघा बरोबर आले का? 27,000. 4,703 तो 4 आले ना, ते राऊंड अप मध्ये 4 होणार. बस आता हे असं ऍड करून झालं ना मॅडम, तर खाली येण्यासाठी टॅब किंवा एंड बटन दाबायचं. दाबू एंड. हो की कर्सर आपला खाली येईल बघा. ओके बस एंटर एंटर मारत यायचं लास्ट पर्यंत. ही विंडो एस्केप करा. ओके मारा एंटर. एंटर मारा सेव्ह विचारेपर्यंत. अजून एकदा हे बघा, हे असं सेव्ह विचारेल तुम्हाला मॅडम. हे तुमचं बिल सेव्ह झालं. एंटर मारा. ओके सेव्ह झालं बिल. एस्केप करून बाहेर या. आता तुम्ही बाहेर येऊ शकता. बिल ते क्रेडिट पण बॅलन्स दिसतोय समोर बघा. आता हे बिल तुम्ही दिसणार कुठे सांग? मॉडिफाय मध्ये दिसणार तुम्हाला. मॉडिफाय बिल. हा एस्केप करून बाहेर या. आता येऊन बघा, तुम्हाला सपोज बघायचंय पुन्हा सेल्स बिल, तर ट्रान्झॅक्शन परचेस मॉडिफाय बिल. सोपा आहे तो. तुम्ही बरेच दिवस गॅप टाकला त्यामुळे लक्षात येत नाही तुमच्या. एंटर. इथे ए बटन प्रेस कर, ए की ऑल टाइम येईल ऑटोमॅटिक. ओके बस एंटर एंटर मारत या लास्ट पर्यंत. ओके हे बघा दुसरं बिल ऍड झालं बघा, तनिषचं पण. ओके मारलेलं इथे बिल दिसणार. प्लस एस्केप करून बाहेर या सांगतो. तुम्हाला जर स्टॉक बघायचा असेल ना, तर स्टॉकला यायचं. स्टॉक करंट स्टॉक. करंट स्टॉक बरोबर. इथे बघा आता प्रोडक्ट सर्च करा बघू तो 20 क्वांटिटी ऍड झाले का बघा. टाईप करा डायरेक्ट इथे टाईप करते बघा. ओके परफेक्ट इथे दिसणार तुम्हाला. एक तर मॉडिफाय मध्ये बिल पण दिसलं पाहिजे आणि इथे सेव्ह केल्यानंतर स्टॉक पण तुमचा दिसला पाहिजे. ओके ह्याप्रमाणे ऍड करा. आता दुसरं बिल ऍड करा कोणतं पाहिजे तुम्हाला. चालेल करते. ओके का असेल तर फोन करा. हा ओके थँक्यू. मॅडम येस.